ಬಾಡ ಪಿಳೆವಾಡದ ಶ್ರೀ ಗಿಂಡಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ. ಕಾರವಾರ ನಗರದ ಬಾಡ ಪಿಳೆವಾಡದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಗಿಂಡಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಶ್ರೀ ಗಿಂಡಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ರಾತ್ರಿಯವರೆಗೆ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜರುಗಿದವು. ಅಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ಅಭಿಷೇಕ, ಉಡಿ ಸೇವೆ, ದೇವರ ದರ್ಶನ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪೂಜೆ, ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ, ರಾತ್ರಿ ಮಹಾಪೂಜೆ ಬಳಿಕ ಸ್ಥಳೀಯ ಕಲಾವಿದರಿಂದ ಶ್ರೀರಾಮ ವಿಜಯ ಅರ್ಥಾತ್ ರಾವಣ ವಧೆ ಎಂಬ ಸುಂದರ ಮರಾಠಿ ಯಕ್ಷಗಾನ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿತ್ತು. ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಲಾವಿದರೊಂದಿಗೆ ಸಮಾಜ ಸೇವಕ ಮಾತೋ ಶ್ರೀ ಸರೋಜಾ ಬಾಳಾ ದೇಸಾಯಿ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನರೇಂದ್ರ ಬಾಳಾ ದೇಸಾಯಿರವರ ಪಾತ್ರ ರೋಮಾಂಚನಕಾರಿಯಾಗಿತ್ತು. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಶ್ರೀ ಗಿಂಡಿ ದೇವಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಪ್ರಮುಖರಾದ ಪ್ರೇಮಾನಂದ ದೇಸಾಯಿ, ಕಿಶೋರ್ ರಾಣೆ, ಮಹಾಬಲೇಶ್ವರ್ ನಾಯ್ಕ್ ಇತರರು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯ ನೆರವೇರಿಸಿದರು. या विषयी आपण जास्त सांगू. महाराज, बंधू अहिराणाचा बोलणं योग्य आहे. तुम्हाला कोणी त्रास दिला एखादी सांगा, म्हणजे सारी सारी क्रांती मध्ये तो, सारी सारी क्रांती मध्ये तो तुम्हाला त्रास दिला त्याचे शीर टाकून खरा वेगळे करू. आई मही रावणानो, आपली वाणी ऐकून मी धन्य झालो. रावण क्रोधाने खुबळला आहे. राहिला तर फक्त रावण. त्याचा वध करून आम्ही सीतेची सुटका करू. आता चिंता करण्याची काही कारण नाही. आपल्या हस्ते त्या रावणाचा वध होईल. परंतु तो रावण शंकराच्या वरदायक असल्यामुळे कोणती योजना करील ते सांगता येत नाही. देवा, खचितचे होईल रावणावध, खचितचे होईल रावणावध. संपले आयुध धर्मदेवा, संपले आयुध धर्मदेवा. प्रभू रामचंद्र जय जयकार असो. राघव, त्या दुष्ट रावणाने सीतादेवीची अनेक हाल अपेक्षा केली. आता आता त्या रावणाची आठवण केली म्हणजे त्याचा शिर धडा वेगळं करायचं वाटतं.
या युद्धात तू आपलं महत्व सहज दाखवलं. धन्य धन्य हो तुझं. आता राहिला तर फक्त कोलगात रावण. दिने कला दुष्टाच्या दिने कला